नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि नाशिकच्या प्रभाग क्रमांक 1 मधून नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतरही सगळे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करतायत। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर म्हणून तुम्ही कार्यकाळ गाजवलेला आहे। आता या निवडणुकीमध्ये तुम्ही परत एकदा उमेदवारी करता आहात। काय नेमकं नाशिककरांना सांगतात, मतदारांना काय तुम्ही सांगतात? मी या ठिकाणी 97 पासून या प्रभागाचं नेतृत्व करते। या ठिकाणी हा भाग असलेला नाशिक महानगरपालिकेमध्ये 22 खेडे जोडल्या गेलेले होते। त्या जोडल्या गेलेल्या खेड्यांपैकी एक मसरूळ एक खेडं होतं। त्या ठिकाणी खेडं होतं आणि आज हा परिसर आहे जो 20 किलोमीटरचा भौगोलिक परिसर या प्रभागाचा आहे। या प्रभागाचा विकास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अत्यावश्यक गरजा रोड, लाईट, पाणी ते देऊन सगळ्यांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे। गार्डन पण झालेले आहेत, पण 5 वर्ष आपली प्रशासकीय हे असल्यामुळे कोविड आलं, 6-6.5 वर्ष आपण हे त्याच्यामुळे गार्डनकडे थोडं दुर्लक्ष झाले। पण प्रभागामध्ये रोड, लाईट, पाणी दिलं आहे। त्याचबरोबर दिंडोरी रोडचा सगळ्यात मोठा विकास म्हणजे गंगापूर रोडसारखा दिंडोरी रोड आज आमचा तयार झालेला आहे। या ठिकाणी सगळ्या नागरिकांपर्यंत मी स्वतः पवार साहेब 20 वर्षापासून माझ्याबरोबर आहे। मला 25 वर्ष झाले, गीते मागच्या 5 वर्षापासून आहेत, त्या म्हणजे 10 वर्ष या ठिकाणी झालेत। आता रुपालीताई नन्नावरे त्यासुद्धा उमेदवार आहेत आणि महापौर या नात्याने मी सांगेल का आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न होता। मग इथे म्हणजे आम्ही 5 टाक्या केलेल्या आहे, पण भौगोलिक दृष्टीने खूप मोठा परिसर आहे, तो वाढत गेलेला आहे। त्याच्यामुळे पाणी जे आहे आणि फिल्ट्रेशनचं काम महापौर असताना फिल्ट्रेशनचं काम चालू झालेलं आहे, 80 ते 90% आलेलं आहे। पण मग आपले पतीसुद्धा या ठिकाणी स्थायी समितीचे सभापती होते, अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत। आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्याच्यामुळे विकासाला एक मोठी संधी असल्यासारखं वाटतंय का? नमस्कार, मी दीपाली गणेश गीते। तुम्ही मला आत्ताच विचारलं, पती होते स्थायी समितीचे सभापती, पण त्यांनी जे कामं केले आहेत तेच कामं मला पुढे प्रभागासाठी पुढे न्यायचे आहेत। आपल्याकडे ई लर्निंग अभ्यासिका जी आहे ती 700 सीटची आहे आणि त्याचं उद्घाटन लवकरच होईल। मला असं वाटतं की आपण प्रभागामध्ये इंडोर ग्राउंडसाठी जास्त माझं प्राधान्य राहील, कारण की आत्ता गेली कित्येक वर्ष आपण बघतो आहे की प्रभाग वाढतो आहे, लोकसंख्या वाढते आहे, पण माझे जे छोटे बालबच्चे आहे छोटे मुलं आहेत त्यांना कुठेतरी इंडोर ग्राउंड कुठेतरी मिळावं अशी माझी प्रामुख्याने ध्यास आहे। नन्नावरे, आपण देखील या ठिकाणी निवडणूक लढता आहात, पहिल्यांदा निवडणूक लढता आहात, तरुण उमेदवार आहात, काय सांगताय लोकांना आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर खूप छान भेटत आहे। ज्येष्ठांनी माझं खूप प्रभागामध्ये विकास केला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाच खाली मी पुढचे 5 वर्ष काम करणार आहे। तरुण वर्गाला एवढंच सांगेल की रोजगार निर्मिती करून द्यायचं, महिलांसाठी सुरक्षा करायची आहे, मुलांसाठी क्रीडांगणे अभ्यासिका करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजनचे माझे पती स्वप्नील मुरलीधर नन्नावरे हे PA असल्यामुळे आरोग्यसेवेचं शासनाचं कमिटीवरती ते आहे आणि आरोग्यसेवेचं काम बघतात। माझ्या ज्येष्ठांनी तर प्रभागामध्ये पाणी, रस्ते, लाईट तर दिले आहे, पण मी असं सांगते की आरोग्यसेवेचं काम आपण आपल्या प्रभागात करणार आहे। मोदीजींनी ज्या योजना काढल्या आहेत त्या नागरिकांपर्यंत प्रभागामध्ये कसं पोहोचवता येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत। अरुण काका, अनेक वर्ष आपण खरं तर निवडणूक लढता आहात, यावेळेला ह्या वयात सुद्धा आपण तरुणांना लाजवाल अशा पद्धतीचा प्रचार करताय, काय सांगाल? आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, निम्मे तरुण निम्मे वयस्कर, वयस्कर नाही म्हणता येणार, म्हणजे अनुभवी वय। आमच्याबरोबर आमच्या दीपाताई आणि रूपाताई या दोन्ही या तरुण आहेत। मी आणि मानसी मॅडम गेल्या 25 वर्षापासून या प्रभागाची विकास गंगा ही कंटिन्यू वाहत आहे आणि हेच काम आम्ही पुढे कंटिन्यू करू एवढी निश्चित खात्री आहे। आपण बघतोय प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी माजी महापौर रंजना भानसी आहेत, गणेश गीते जे माजी स्थायी समिती सभापती आहेत त्यांच्या पत्नी या ठिकाणी दीपालीताई आहेत, स्वप्नील नन्नावरे गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक जे आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि अरुण काका पवार जे 71 वर्षांचे आहेत, पण तरीसुद्धा या प्रचारात त्यांनी आता धडाडीनी सहभाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असल्याकारणाने या ठिकाणी आता डोर टू डोर प्रचाराचं एक मोठं आव्हान या पॅनलवर असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव